गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकत आहात सुपर हिट्स 93.5 रेड FM. चला बसूया आपापल्या वाट्याचा आनंद शोधूया. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं हे एक सेगमेंट थोडंसं उपरोधिक तुम्हाला वाटेल, पण तीच गरज आहे. चर्चेला बसायचं आहे, काहीतरी चांगल्या कामासाठी बसायचं आहे, विचार करायचा आणि अंमली पदार्थांच्या विळख्यातून आपण कसं बाहेर पडू यासाठीची ही चर्चा आहे. बरोबर आहेत संवाद या व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉक्टर सुप्रिया चव्हाण त्यांच्याशी आपण बोलतो होतो. मॅम, इथे पेशंटला ऍडमिट केलं जातं आणि मग त्यांचा इलाज होऊन ते व्यसनमुक्त होतात का, की आणखीन काही प्रक्रिया असते, काय सांगाल? फक्त ऍडमिट करतो असा भाग नाही, तर याच्यामध्ये ट्रीटमेंटचा खूप मोठा भाग येतो. म्हणजे आता कुणीही असेल, त्यांनी ठरवलं किंवा घरच्यांनी ठरवलं किंवा सडनली त्याला इथं आणलं, पण त्याला फक्त आपण त्या सबस्टन्स पासून दूर ठेवलं आणि तो डिॲडिक्ट झाला असं होत नाही. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं येतं मेडिकेशन. त्यानंतर आपण जे काय रुटीन असतं आपलं, सकाळी योगा मेडिटेशन असेल किंवा त्यानंतर लेक्चर्स असतात, वेगवेगळे ग्रुप थेरपीज असतात. त्यांच्यानंतर आपण त्यांच्या कलागुणांना वाव देतो. म्हणजे हळूहळू ते जेव्हा हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येतात, त्यानंतर आपल्या ह्या गोष्टी असतात. सगळ्यात महत्वाचा पार्ट दुसरा एक येतो तो काउन्सिलिंगचा. बरं, ह्यामध्ये फक्त काउन्सिलिंगनीही उपयोग होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंटही करावी लागते, प्लस ते स्टेबल झाल्यानंतर काउन्सिलिंगही करावी लागते. आणि पेशंटची काउन्सिलिंग महत्वाची आहे, त्याच्यापेक्षा जास्त फॅमिली काउन्सिलिंग महत्वाची आहे. अगदी खरंय, अगदी खरंय मॅम. खूप छान तुम्ही गायडन्स देताय. आणखीन बोलूया. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुप्रिया चव्हाण, संवाद व्यसनमुक्ती आणि मानसोपचार पुनर्वसन केंद्राच्या संचालिका. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी करतोय चर्चा. अंमली पदार्थांच्या विळख्यातून कसं पडायचं बाहेर, त्यासाठी काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि या विळख्यात सापडल्यानंतर उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा आपण कसं बांधू शकतो. थोड्याच वेळ रेड FM वर पुढलं गाणं तुमच्यासाठी घेऊन येतोय पुण्याचा एक नंबर बंड्या. रेड FM बजाते रहो. गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकत आहात सुपर हिट्स 93.5 रेड FM. चला बसूया आपापल्या वाट्याचा आनंद शोधूया. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं हे एक सेगमेंट थोडंसं उपरोधिक तुम्हाला वाटेल, पण तीच गरज आहे. चर्चेला बसायचं आहे, काहीतरी चांगल्या कामासाठी बसायचं आहे, विचार करायचा आणि अंमली पदार्थांच्या विळख्यातून आपण कसं बाहेर पडू यासाठीची ही चर्चा आहे. बरोबर आहेत संवाद या व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉक्टर सुप्रिया चव्हाण त्यांच्याशी आपण बोलतो होतो. मॅम, इथे पेशंटला ऍडमिट केलं जातं आणि मग त्यांचा इलाज होऊन ते व्यसनमुक्त होतात का, की आणखीन काही प्रक्रिया असते, काय सांगाल? फक्त ऍडमिट करतो असा भाग नाही, तर याच्यामध्ये ट्रीटमेंटचा खूप मोठा भाग येतो. म्हणजे आता कुणीही असेल, त्यांनी ठरवलं किंवा घरच्यांनी ठरवलं किंवा सडनली त्याला इथं आणलं, पण त्याला फक्त आपण त्या सबस्टन्स पासून दूर ठेवलं आणि तो डिॲडिक्ट झाला असं होत नाही. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं येतं मेडिकेशन. त्यानंतर आपण जे काय रुटीन असतं आपलं, सकाळी योगा मेडिटेशन असेल किंवा त्यानंतर लेक्चर्स असतात, वेगवेगळे ग्रुप थेरपीज असतात. त्यांच्यानंतर आपण त्यांच्या कलागुणांना वाव देतो. म्हणजे हळूहळू ते जेव्हा हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येतात, त्यानंतर आपल्या ह्या गोष्टी असतात. सगळ्यात महत्वाचा पार्ट दुसरा एक येतो तो काउन्सिलिंगचा. बरं, ह्यामध्ये फक्त काउन्सिलिंगनीही उपयोग होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंटही करावी लागते, प्लस ते स्टेबल झाल्यानंतर काउन्सिलिंगही करावी लागते. आणि पेशंटची काउन्सिलिंग महत्वाची आहे, त्याच्यापेक्षा जास्त फॅमिली काउन्सिलिंग महत्वाची आहे. अगदी खरंय, अगदी खरंय मॅम. खूप छान तुम्ही गायडन्स देताय. आणखीन बोलूया. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुप्रिया चव्हाण, संवाद व्यसनमुक्ती आणि मानसोपचार पुनर्वसन केंद्राच्या संचालिका. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी करतोय चर्चा. अंमली पदार्थांच्या विळख्यातून कसं पडायचं बाहेर, त्यासाठी काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि या विळख्यात सापडल्यानंतर उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा आपण कसं बांधू शकतो. थोड्याच वेळ रेड FM वर पुढलं गाणं तुमच्यासाठी घेऊन येतोय पुण्याचा एक नंबर बंड्या. रेड FM बजाते रहो. गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकत आहात सुपर हिट्स 93.5 रेड FM. चला बसूया आपापल्या वाट्याचा आनंद शोधूया. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं हे एक सेगमेंट थोडंसं उपरोधिक तुम्हाला वाटेल, पण तीच गरज आहे. चर्चेला बसायचं आहे, काहीतरी चांगल्या कामासाठी बसायचं आहे, विचार करायचा आणि अंमली पदार्थांच्या विळख्यातून आपण कसं बाहेर पडू यासाठीची ही चर्चा आहे. बरोबर आहेत संवाद या व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉक्टर सुप्रिया चव्हाण त्यांच्याशी आपण बोलतो होतो. मॅम, इथे पेशंटला ऍडमिट केलं जातं आणि मग त्यांचा इलाज होऊन ते व्यसनमुक्त होतात का, की आणखीन काही प्रक्रिया असते, काय सांगाल? फक्त ऍडमिट करतो असा भाग नाही, तर याच्यामध्ये ट्रीटमेंटचा खूप मोठा भाग येतो. म्हणजे आता कुणीही असेल, त्यांनी ठरवलं किंवा घरच्यांनी ठरवलं किंवा सडनली त्याला इथं आणलं, पण त्याला फक्त आपण त्या सबस्टन्स पासून दूर ठेवलं आणि तो डिॲडिक्ट झाला असं होत नाही. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं येतं मेडिकेशन. त्यानंतर आपण जे काय रुटीन असतं आपलं, सकाळी योगा मेडिटेशन असेल किंवा त्यानंतर लेक्चर्स असतात, वेगवेगळे ग्रुप थेरपीज असतात. त्यांच्यानंतर आपण त्यांच्या कलागुणांना वाव देतो. म्हणजे हळूहळू ते जेव्हा हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येतात, त्यानंतर आपल्या ह्या गोष्टी असतात. सगळ्यात महत्वाचा पार्ट दुसरा एक येतो तो काउन्सिलिंगचा. बरं, ह्यामध्ये फक्त काउन्सिलिंग
काउन्सिलिंगनीही उपयोग होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंटही करावी लागते, प्लस ते स्टेबल झाल्यानंतर काउन्सिलिंगही करावी लागते. आणि पेशंटची काउन्सिलिंग महत्वाची आहे, त्याच्यापेक्षा जास्त फॅमिली काउन्सिलिंग महत्वाची आहे. अगदी खरंय मॅम. खूप छान तुम्ही गायडन्स देताय. आणखीन बोलूया. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुप्रिया चव्हाण, संवाद व्यसनमुक्ती आणि मानसोपचार पुनर्वसन केंद्राच्या संचालिका. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी करतोय चर्चा. अंमली पदार्थांच्या विळख्यातून कसं पडायचं बाहेर, त्यासाठी काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि या विळख्यात सापडल्यानंतर उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा आपण कसं बांधू शकतो. थोड्याच वेळ रेड FM वर पुढलं गाणं तुमच्यासाठी घेऊन येतोय पुण्याचा 1 नंबर बंड्या. रेड FM बजाते रहो. गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकत आहात सुपर हिट्स 93.5 रेड FM. बोलतोय पुण्याचा 1 नंबर बंड्या. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आज आहे. चला बसूया. आपापल्या वाट्याचा आनंद शोधूया. चर्चेला बसूया. अंमली पदार्थाच्या विळख्यातून अख्ख्या जगाला कसं बाहेर काढता येईल या विषयावरती आपण बोलूया. आता माझ्या बरोबर आहेत संवाद व्यसनमुक्ती आणि मानसोपचार पुनर्वसन केंद्राच्या संचालिका डॉक्टर सुप्रिया चव्हाण. काल मी त्यांच्याशी साधलेला संवाद तुम्हाला ऐकवतोय. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, मॅम, व्यसनी किंवा त्याच्या प्रचंड आहारी गेलेली लोक इथे येतात व्यसनमुक्त होण्यासाठी, बरोबर? हो. तुम्ही त्यांना इथे ऍडमिट करून घेतात? हो, ते स्वतःहून येत नाही, त्यांना आणलं जातं किंवा मग पिकअपची टीम असते, ती त्यांना घरातून किंवा ज्या ठिकाणी ते असतील तिथून घेऊन येते. आणि 2 पद्धतीने ट्रीटमेंट चालते आपल्याकडे. एक तर ओपीडी लेव्हलला, की जे स्वतःहून ज्यांना जे काही व्यसन आहे ते सोडायचं आहे किंवा मग घरच्यांची पण इच्छा असते, ते न सांगता त्यांना औषधं देतात, हा एक भाग येतो. आणि दुसरं म्हणजे मग